सोमनाथ सूर्यवंशी भाऊ परभणी जिल्ह्यामध्ये जे घटना घडली मी पण एक वडा समाजाचा आहे, ते पण वडा समाजाचे होते आणि मला असं वाटतं त्यांच्यासोबत जे केलं पोलीस लोकांनी ते म्हणजे खूप अन्याय झाल्यासारखं झालं त्यांच्यावरती आणि ज्या गोष्टी त्यांच्यावर झाल्यात असं कोणासोबत होऊ नये आणि जे संतोष देशमुख आपल्या केसमध्ये घटना झाली तसं कोणासोबत होऊ नये असं मला सगळ्यांना वाटतंय की नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही मोर्चा हा काढला होता आणि सगळ्यांना मला कळकळून विनंती आहे की या लोकांना न्याय भेटला पाहिजे की त्यांना असं म्हणजे क्रूर त्यांना मारण्यात आलेलं आहे तसं त्यांना मारण्यात नाही यायला पाहिजे होतं. जे घडले ते चुकीचं घडलेलं आहे. सगळा समाज आपला एक आहे, सगळे समाज आपले महाराष्ट्र सगळा एक आहे. सगळ्यांनी असं एक होऊन लढायला पाहिजे. आपल्याला न्याय पाहिजे, त्या लोकांना आपण न्याय मिळवून द्यायला पाहिजे आज मला सगळ्यांना कळकळून विनंती आहे. संरक्षण देऊ शकत नाही. सोमनाथ सूर्यवंशी हा तुमच्या निगराणीत असताना मृत्यू झाला कसं काय? त्याचा अर्थ तुम्हीच त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आणि त्या हत्याकांडाच आहे आणि त्याचा न्याय जर आम्हा भीमसैनिकाला न्याय मिळाला तर पुढच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर याच्यापेक्षा तीव्रतेने उतरावं लागेल. माझ्या बांधवांना घटना बघते एवढीच होती की संविधानिक पद्धतीने आमच्या भीमसैनिक परभणीमध्ये न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि ज्या पद्धतीने आम्ही न्याय मागायला गेलो या न्याय मागणीसाठी आम्ही लढत असताना या प्रशासनानं त्या 2-4 दिवसापूर्वी आलेलं प्रशासन आहे त्या प्रशासनानं आमच्यावर कॉम्प्लिस ऑपरेशन करून हत्या केली. आमच्या भीमसैनिकाला ताणू मारलं. अरे या देशात जर आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणं हा गुन्हा असेल तर आम्ही भीमसैनिक असं आणि लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागणं चुकीचं आहे का? जर हे चुकीचं असेल तर आम्हाला न्याय देणार कोण? या बीड मध्ये संतोष देशमुखची हत्या झाली. आज चला 15वा दिवस न्याय कुठं आहे? न्याय कुणाची रखलदारी आहे का? इतकी सत्ता कुणाची रखलदारी झाली का काय? आम्ही कुणाला न्याय मागायचा? जर या ठिकाणी लोकप्रतिनिधीला न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार? हे विचार करण्याची गोष्ट आहे. मायबाप जनतेनं भीमसैनिक जर उग्र स्वरूप धारण केलं परभणीमध्ये तर तुम्ही म्हणता की तुम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागत नाही. आम्ही पद्धती कोणत्या पद्धतीने तुम्हाला न्याय मागायचा? तुमच्या संरक्षणात असलेला आमचा भीमसैनिक तुम्ही मारून त्याला न्याय कोण देणार? त्या अधिकाऱ्याची बदलीच्या अधिकाराचं निलंबन कोण करणार? आज आम्ही या ठिकाणी ज्या स्वरूपात रस्त्यावर उतरलो त्याच्यापेक्षा उग्र स्वरूप आणि विद्रोही स्वरूप आम्हाला धारण करावं लागेल. तर आम्हाला सोमनाथ भाऊ सूर्यवंशीला आणि संतोष भाऊ देशमुखला न्याय मिळाला नाही तर पुढच्या काळात आम्ही चक्का जाम आंदोलन करू. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम असेल. तुम्हाला या ठिकाणी सरकारचा आज या केज तालुक्यामध्ये भव्य असं मोर्चा सर्व पक्षाच्या वतीनं सर्व दलित संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही वेळ आपल्यावर येते का मोर्चे काढणे, आंदोलन करणे? कारण याला जबाबदार या महाराष्ट्रातील प्रशासन, या देशातील प्रशासन आहे. परभणी येथे संविधानाची विटंबना केली आणि विटंबना केलेल्या माणसाला विचारणा करण्यासाठी गेलेल्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याला पोलीस कोठडीमध्ये जीव मारण्यात आलं, त्याचा खून करण्यात आला. त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सारे एकत्रित आलेलो आहोत. जर समजा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही तर या प्रशासनाला रस्त्यावर उतरून अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच त्यांनी ध्यानात धरावं. हेच प्रश्न नाही तर या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांना अपहरण करून 3 तासामध्ये त्यांचा खून केला. विचित्र अशा प्रकारचं त्या ठिकाणी दाखवलं गेलंय की त्याच्या पाठीवर छेद करून त्यांचा छळ करून त्यांचा खून केला. मला वाटतंय या ठिकाणी एवढं सुद्धा सांगावं असं वाटतंय
की या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पण याच्यामध्ये तितकंच जबाबदार आहे. कारण कालच एक मी व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की या पोलीस स्टेशनचा एक जबाबदार पोलीस अधिकारी त्या आरोपी बरोबर चहा पित असताना त्या व्हिडिओमध्ये दिसतो. मग मला असं म्हणायचंय की या पोलीस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी असू शकतात आणि त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग चेक करावी ही माझी शासनाला विनंती आहे. त्यामुळे हे राहिलेले उर्वरित जे आरोपी आहेत ते सापडण्यास आपल्याला मदत होईल. या प्रसंगी एवढंच मी बोलू इच्छितो, लवकरच जर या प्रशासनानं या सर्व घटनेची गांभीर्यानं चौकशी नाही केली, हा प्रकार गांभीर्यानं नाही घेतला तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. जय भीम. यानंतर माग सर हा इकडे समोर